आषाढी वारी जशी जशी जवळ येते तसा तसा उत्साह आता वाढू लागलेला आहे। राजकीय नेते सुद्धा आता वारीमध्ये सहभागी होऊ लागलेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज खासदार सुनेत्रा पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे रोहित पवारांनी फुगडीचा फेर धरत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले। राजकीय नेते सुद्धा आपल्याला आता वारीत सहभागी होताना दिसत आहेत। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज खासदार सुनेत्रा पवार या सहभागी झाल्या, तर दुसरीकडे रोहित पवारांनी सुद्धा आज सहभाग नोंदवला। महाराजांचा पालखी सोहळा थोड्याच वेळात बारामती शहरामध्ये दाखल होईल। मी आता आहे देशमुख चौक येथे। खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडून वारकऱ्यांना स्वच्छता किटचे वाटप केले जात आहेत। त्यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत। वहिनी साहेब, आज आपल्या बारामतीमध्ये पालखी येणार आहेत, काय भावना आहेत? भावना म्हणजे खूप साऱ्या भावना आहेत। सगळी एवढी बारामती म्हणजे सगळी पंढरीमय झालेली आहे। सगळा उत्साह आपण बघतोय सगळीकडे, खूप छान उत्साह आहे। सगळे वारकरी आपल्याकडे येत आहेत। सगळी बारामती सगळ्यांचं स्वागत करायला उत्सुक झालेली आहे। पांडुरंग चरणी काय साकडं घालाल यंदा? तुम्हाला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी बारामतीमध्ये या पालखीच्या स्वागतासाठी येत असते। माझ्या NGO तर्फे सुद्धा मी एक स्वच्छता किट या वारकऱ्यांसाठी देत असतो आणि त्याच्यामुळे या वारीमध्ये यायला एक वारकरी म्हणून आम्हाला नेहमीच स्वागत करायला आवडतं आणि त्याच भावनेनं आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत। दरवर्षी दादांकडनं पालखीचं स्वागत केलं जातं। मागच्या वर्षी देखील तुम्ही दादा आणि तुम्ही सोबत या पालखीचं स्वागत केलं होतं। यंदा दादा स्वागतासाठी कुठं असणार आहे? उद्या ते मला वाटतं सकाळी येणार आहेत। बारामतीतच आज मुक्कामाला असल्यामुळे पालखी उद्या सकाळी दादा पालखीचं दर्शन घेण्यासाठी सकाळी येणार आहेत। आपल्या NGOच्या माध्यमातून अनेक साहित्य किटचं किती किट वाटले जाणार आहेत आज वारकऱ्यांना? साधारणतः 4000-5000 आम्ही किट वाटतो दरवर्षी। ह्याच्या स्वच्छता किट आहे, ह्याच्यामध्ये वारकऱ्यांना लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या देतो आम्ही। तर या होत्या खासदार सुनेत्रा पवार यांच्याशी आता आपण संवाद साधलेला आहे। थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा बारामतीमध्ये दाखल होईल। त्याचा स्वागत सुनेत्रा पवारांकडून केले जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, बारामती।